स्वराज्य संपलं नाही, कारण सिंहासनावर बसला होता दुसरा एक सिंह, छत्रपती राजाराम महाराज। राजाराम महाराजांनी आता दक्षिणेकडील कर्नाटकातील मराठी भागाचा कारभार आपल्या हाती घेतला होता। सोबत आलेल्या प्रल्हाद निराजींना कारभार प्रमुख तर केशव त्रिमलांना जंजीचा सुभेदार म्हणून नेमले होते। पण त्यावेळी परिस्थिती अत्यंत बिकट होती। स्वराज्याचं अस्तित्व टिकवायचे असेल तर जंजी किल्ला टिकवणं भाग होतं। पण दुसरीकडे औरंगजेब प्रचंड चिडला होता। त्याला वाटलं जोपर्यंत राजाराम महाराज जिवंत आहेत तोपर्यंत मोगलांचा विजय अपूर्ण आहे, म्हणून त्याने मराठी राजाला कैद करण्यासाठी आपल्या विजयी सेनापती जुल्फिकार खानाला लाखोंची फौज देऊन जिंजी किल्ल्याकडे पाठवलं होतं आणि त्याने त्याची कोरेगाव मुक्कामाची छावणी हलवून विजापूर जवळच्या गलगली या गावी छावणी केली होती। कारण महाराष्ट्र व कर्नाटक यांच्या सीमेवर छावणी केल्याने दोन्ही प्रदेशातील मोहिमांचे संयोजन करता येईल असे त्यास वाटत होते। बघता बघता सप्टेंबर 1690 रोजी जुल्फिकार खान जंजीच्या पायथ्याशी पोहोचला आणि सुरू झाला एक दीर्घ विनाशकारी वेढा। 30 ते 40 हजार मोगल सैनिक आणि समोर फक्त 6 ते 7 हजार मराठे। तोफांचा आवाज घुमू लागला, किल्ल्याचे तट हादरू लागले, पण राजाराम महाराजांनी हार मानली नाही। ते तलवारीने नाही बुद्धीने लढत होते। त्यांनी मत्सुदीगिरीने जुल्फिकार खानाच्या छावणीत भेद निर्माण करून मोगलांचा आवेश खच्ची करून टाकला। मराठी राज्यावर पारखे होऊन व आता मोगल छावणीत असलेले मराठा सरदार नेमाजी शिंदे, मानकोजी पांढरे, नागोजी माने या बऱ्या मराठा सरदारांच्या मनात पुन्हा जागा केला महाराष्ट्र धर्म व स्वराज्याची ज्वाला। आणि परिणाम स्वरूप मोगली छावणी सोडून ते आपल्या फौजेसह राजाराम महाराजांकडे आले। याने जुल्फिकार खान प्रचंड संतापला, पण तरी तो थांबला नाही। त्याने वेळा कायम ठेवला। औरंगजेबाला जेव्हा ही बातमी समजली तेव्हा जुल्फिकार खानाच्या मदतीला असद खान आणि शहजादा कामबख्श पाठवून दिले, पण तेव्हाही मराठ्यांच्या बाजूने होता। पावसाळा सुरू झाला, मोगली छावणीत उपासमार, अन्नधान्याची टंचाई भासू लागली। त्यात किल्ल्यातून बाहेर पडून मराठे रात्री अपरात्री छापे मारू लागले, पण तरी मात्र जुल्फिकार खान फासा आवडत चालला होता। आता जिंजी किल्ला केवळ एक तट नव्हता, तो बनला होता स्वराज्याचा जीव। आणि तो जिवंत ठेवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी महाराष्ट्रातून 2 विजयी वादळं बोलावली, ती संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव। आता स्वराज्य पुन्हा पेटणार होतं आणि मोगल साम्राज्य पुन्हा हादरणार होतं। अशाच स्वराज्य गाथांसाठी पेजला फॉलो केलं नसेल तर फॉलो करा। लॉंग व्हिडिओसाठी माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।